नवोदयमध्ये स्वाध्याय क्रमांक 9.1 यामधील हे पहिलं गणित आहे. सफरचंद खरेदी. पहा, सफरचंदाची खरेदी केली त्या दुकानदाराने 144 रुपये डझन आणि प्रत्येक सफरचंद हा 15 रुपये या दराने विकून टाकला. तर त्याला झालेला नफा सांगायचा आहे. पहा, नफा असा काढायचा. तर नफा काढायचा असेल तर नफाचे आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय करायचं अगोदर की विक्री किंमत किती निघलेली आहे. पहा, विक्री किंमत बरोबर काय आहे. विक्री किंमत 15 रुपयाला एक सफरचंद. तर घेतले किती, 1 डझन घेतले, ठीक आहे. 144 रुपये डझनाने 1 डझन खरेदी केले. मग 15 रुपयाला 1 विकला तर 12 सफरचंद एका डझनामध्ये असतात. 15 गुणाकारामध्ये 12. पहा बरं काय गुणाकार आहे तो इथेच करूया. 15 गुणाकारामध्ये 12. 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6. 12 एके 12. 12 आणि 6 18. 180 रुपये त्याने कमावले. म्हणजे त्याने 180 रुपये विक्रीतून त्याला मिळाले. आता आपल्याला काय पाहायचं आहे की मग की त्याला नफा किती झाला. पहा, घेतली केवढ्यात होते, खरेदी किंमत केवढ्याची झाली होती, 144 रुपयाची. मग बघा बरं, 180 मधनं 144ला वजा करा. पहा, त्या सूत्रामध्ये टाका. नफा बरोबर 180 वजा 144. विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करा. काय होईल मग बघा बरोबर. 180 वजा 144. 10तनं 4 गेले 6 राहतात. हा कटला इथे 7 राहतो. 7तनं 4 गेले 3 राहतात. 0 0 1 1 0 36 रुपये है ना. मग फक्त नफा किती, निव्वळ नफा त्याचा 36 रुपये त्याला नफा झाला. हां, लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे.